नमस्कार, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतात बजेट 24 तास. माझ्यासोबत आहे चंद्रशेखर टिळक, जयराज साळगावकर, DS कुलकर्णी आणि प्रदीप लोखंडे. आपल्या सोबत पुण्याहून आहेत DS कुलकर्णी. DS कुलकर्णी हे नामवंत गृहनिर्माण तज्ञ आहेत. स्वतःची कंपनी आहे. विविध व्यवसायांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अनेक मराठी तरुणांना ते मार्गदर्शन करत असतात. DS कुलकर्णी, आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत प्रदीप लोखंडे. हे ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे जाणकार आहेत. तेही आपल्या सोबत आहेत. DS कुलकर्णी, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, या बजेटचं वर्णन आपण कसं कराल? बजेटचं वर्णन हसण्यासारखी परिस्थिती नाही, आनंदाने हुरळून जायच्यासारखी परिस्थिती नाही आणि डोकं बडवण्यासारखी परिस्थिती नाही. अनंत ठेवले तैसेची राहावे, हे जे भारतीय कित्येक वर्ष जगतात तशाच प्रकारे या बजेटकडे सगळं भारतीय बघणार आहेत. ते त्यांच्या पद्धतीने बजेट करतात, आम्ही आमच्या पद्धतीने आमचे खर्च भागवतो. अशा प्रकारे एका सोप्या शब्दात वर्णन करता येईल, अनंत ठेवले तैसेची राहावे. DS कुलकर्णी, 10 पैकी जर मार्क द्यायचे झाले तर किती द्याल? आता टिळक साहेबांनी त्याला 6 मार्क दिले तर जयराजनी 6.5 दिले. आपण किती मार्क द्याल? मी याला 10 पैकी 7 मार्क देईल, कारण की तुटपुंज उत्पन्नामध्ये काही खिशात नसताना सगळ्यांना खुश करत हे बजेट चालवणं, त्यामुळे 10 पैकी 7 मार्क यांना देईल. कारण की यांनी जवळजवळ जर एज्युकेशन, पिण्याचं पाणी, ग्रामीण भागातल्या ज्या काही ड्रेनेज, पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या सोयी आहेत त्याचं चांगलं कामाकरता प्रोव्हिजन ठेवली आहेत. पैसे कुठून आणणार आपण नक्की नंतर विचारू, पण कागदावर गुलाबी चित्र दाखवत आहेत की ग्रामीण भागातल्या पंचायतीने, ग्रामपंचायतीने शेतकऱ्याकरता वेअर हाऊस बांधावं, ही पण त्यांनी चांगली आयडिया केली. हे पण चांगलं आहे. महाराष्ट्रातल्या इंडस्ट्री करता मुंबई ते दिल्ली कॉरिडॉर आणि मुंबई ते बेंगलोर कॉरिडॉर कागदावर डिक्लेअर केला. आम्हाला स्वप्नात तर रंगू दे की त्यांनी कॉरिडॉर डिक्लेअर केला. येत्या 6 महिन्यात 3000 किलोमीटरच्या रस्त्याची वर्कआउट देतात. अजून काय पाहिजे? हे एक चांगली गोष्ट आहे. आम्हाला कॉर्पोरेट ग्रुपला 2% आम्हाला कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारीचं एक टॅक्स म्हणून त्यांनी एक आम्हाला पण सांगितलं की चांगलं वागा, त्याच्याकरता 2%ची प्रोव्हिजन करायला सांगितली. हेही चांगलं आहे. आणि 55 लाख करोड रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर विथ द PPP प्रायव्हेट सेक्टरला बरोबर घेऊन ते डेव्हलप करणार आहेत. आणि त्याच्याकरता IIFCL किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं त्यांना क्रेडिट ची फॅसिलिटी किंवा क्रेडिटचं रेटिंग मिळणार आहे. या चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय जर मी 2 वर्षात 100 कोटीची प्लॅन्ट मशिनरी टाकली तर मला 15% एक्स्ट्रा डेप्रिशिएशन मिळणार आहे. त्याच्यामुळे आम्ही इंडस्ट्रियली धडपडू आणि निदान मशिनरी आणू. मशिनरी आले की प्रॉडक्ट वाढेल की रोजगार वाढेल. फक्त ते घ्यायला लोकांच्या खिशात पैसे आहेत की नाही हा नंतरचा विषय. पण पहिल्या 60% मार्कात ऍटलिस्ट आम्हाला एक गाजर तर दाखवलं की टाका मशिनरी, तर ही एक चांगली गोष्ट आहे. आज दुसरं, प्रायव्हेट आपल्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये 14,000 कोटी ते आज कॅपिटल आणतायत. आणि जे बासल 3 जे नियम ठरले होते आंतरराष्ट्रीय बँकिंग रूल मध्ये, त्याच्यामध्ये भारत बऱ्यापैकी प्रगती करतोय. बाहेर परदेशात जाताना आम्हाला भाव खायला मिळते की आमची बँक का घसरत नाही, आम्ही अजून बँकेत का स्ट्रॉंग आहोत, आमचा अमेरिका का होत नाही. तर गव्हर्नमेंट कुठेतरी आम्हाला हे गाजर दाखवून एक चांगलं वाटतं की ठीक आहे, आम्हाला अभिमान वाटतं की बासल 3 मध्ये आम्ही भारताचे सगळे नियम बँकिंगचे पाळतो. हे चांगलं आहे. आम्हाला फायनान्शियल इंटेलिजन्स आहेत. आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला 100 रुपये लागतात, तो गावातल्या सावकाराकडे जातो, त्याला 90 रुपये सावकार हातात देतो. म्हणजे महिन्याला 100ला 10% व्याज पडतं आणि या 10% व्याजाने तो भरडून जातो. आता बँका डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचतात फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये, की ऑलरेडी आतापर्यंत नॅशनलाइज बँकांना टार्गेट दिलं होतं. आता त्यांनी प्रायव्हेट बँका इन्क्लूड केलेल्या आहेत आणि काही कोऑपरेटिव्ह बँका टाकणार आहेत. तर ॲटलिस्ट ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न तरी हे अर्थमंत्री करतात. हे चांगलं आहे. पण मला DS कुलकर्णी सांगा, DS कुलकर्णी जरा तुम्हाला थांबवतो. ग्रामीण भागामध्ये बँका पोहोचल्या असतील, परंतु आता प्रदीप लोखंडे म्हणले त्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या लोकांकडे त्या बँकेत ठेवायला किंवा काढायला किंवा ट्रान्झॅक्शन करायला किंवा लोन त्यांच्याकडे पद किंवा पैसा असणार आहे का? नाही. हे जे बँकेचं हे जे आत्ताचे इन्क्लुजन आहे, जे आम्ही स्वतः नगर जिल्ह्यात काम करतोय, आम्ही स्वतः सेंट्रल बँकेच्या मदतीने 40,000 स्मार्ट कार्ड दिलेले आहेत. साधारणतः बँक त्या गरीबाला 500 रुपये कर्ज देते लगेच. आणि त्या प्रत्येक गावातला बिझनेस करस्पॉन्डंट जातो आणि त्याच्याकडे काय, तो छोटा शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याचे 10-20 रुपये जमा करून घेतो, परत त्याला गरज लागली तर देतो. आणि तुम्हाला जे सरकारच्या डायरेक्ट मदत येणार आहे त्या मदतीचे पैसे त्या बँकेत भरले जातील. हा गरीब जो 100-200 साठी
त्याच्यासाठी धडपडणारा रडणारा शेतमजूर किंवा गरीब आहे त्याच्याकरता हे जर प्रामाणिकपणे वापरायचं टूल वापरलं तर चांगलं आहे. ऐका, सरकारच्या योजना सगळ्यात चांगल्या असतात, त्यांना इलेक्शनला मतं मिळवायची असतात, इम्प्लिमेंट कशी होतील की नाही त्याच्याकरता 3% मार्क आपण DS कुलकर्णींनी त्या दृष्टीने चालल्यात की नाही. DS कुलकर्णी, गृहनिर्माणासाठी या बजेटमध्ये काय तरतुदी आहेत, गृह कर्जासंदर्भात या बजेटमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्याहीपेक्षा शहरांमधील पायाभूत सोयी सुविधांसाठी या बजेटमधल्या तरतुदी पुरेशा आहेत का, यानं शहरांचं बकालीकरण कमी होणार आहे असं आपल्याला वाटतं का? शहरांच्या करता शून्य तरतूद आहे, काही तरतूद नाही आणि त्यामुळे बकालीकरण कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. बिल्डर म्हणजे बदमाश, बिल्डर म्हणजे वाईट, ते काही क्रिएटिव्ह काम करत नाही असाच नावडतीचा विषय गेले कित्येक वर्ष सरकार बिल्डरकडे बघतो. त्यामुळे काही जर गृहबांधणीमध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, काही सवलती दिल्या तर बिल्डरच्या बाजूचे झालं असं बघून ते कधीच त्याचा विचार करत नाही. वास्तविक ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन लाईन याच्यातनं मॅक्झिमम रोजगार तयार होतं, त्याच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. यावेळेला फक्त एक आहे, थोडासा विचार केलेला आहे की त्यांनी 25 लाख रुपयापर्यंत जर पहिलं घर असेल तर 25 लाख रुपयाचं लोन म्हणजे ज्याचा पगार अप्रॉक्सिमेटली 65,000 रुपये त्याला तेवढं लोन मिळू शकेल, त्याला 1.5 लाखाच्या ऐवजी 2.5 लाखाची वजावट मिळणारे हा दिलासाचा विषय आहे. त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये नाही पण मुंबईच्या उपनगरात, ठाण्याच्या उपनगरात आणि पुण्याच्या मध्ये 1 बेडरूम आणि 2 बेडरूमचे फ्लॅट मध्यमवर्गीयांना घेता येतील ही मात्र आशादायक गोष्ट आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी 1 बेडरूम आणि 2 बेडरूमची ज्याची प्रचंड डिमांड आहे ती अजून कदाचित वाढेल. हा एवढा एकच बिल्डर. त्यामुळे घरांच्या किमती, DS कुलकर्णी थोडं थांबवून तुम्हाला प्रश्न विचारतोय, यामुळे घरांच्या किमती वाढतील का कमी होतील? नाही, घरांच्या किमती आता जी काही ज्या प्रमाणात मंदीची लाट आलेली आहे त्याला थोडासा बूस्ट मिळेल. घरांच्या किमती त्याच्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही, किंमत वाढणार नाही आणि कमी पण होणार नाही, कारण की ऑलरेडी आता डिमांड आणि सप्लायमध्ये गॅप वाढत चालली असल्यामुळे फक्त जी मंदीची लाट येत होती, भीती वाटत होती ती दूर होईल आणि घरांना चांगली मागणी राहील 1 बेडरूमच्या आणि 2 बेडरूमच्या फ्लॅटला. पण ग्रामीण भागातनं येणारे लोंढे थांबत नसल्यामुळे आणि ग्रामीण भागाकरता 6,000 कोटीची प्रोव्हिजन केली आहे किंवा 4 लाख घर बांधून दिले, पण ग्रामीण भागामध्ये जसे आमचे मित्र आता लोखंडे म्हणाले तिथे रोजगार करायला काही नाहीच ना इन्फ्रास्ट्रक्चर काही नाही, ते लोंढे इकडे येत आहेत. त्यांच्या दृष्टीने मात्र काहीच उपाययोजना नसल्यामुळे शहराचं बकालीकरण वाढणार, स्लम झोपडपट्ट्या वाढणार, आडवी शहरं वाढणार, अनग्रोथ प्लॅन होणार की गुंठावारीवर कामं केली जातात नंतर रेग्युलर केली जातात. कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर, स्ट्रॉंग वॉटर, पाणी, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी कुठली सोय नसताना ही शहरं आडवी महाखेडी होत राहिली आहेत आणि त्याला काही उपाय नाही आणि सरकार याच्याकडे किंवा कोणी याच्या विषयावर बोलत नाही आणि त्याच्यामुळे या बजेटपासून शहराचा बकालपणाच वाढणार आहे. DS कुलकर्णी, बांधकाम क्षेत्रासाठी नेमकं याच्यात काय आहे? बांधकाम क्षेत्राला इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी होत होती, प्रकल्पासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स असावा अशा प्रकारची अपेक्षा होती, 10.33% सेवा कर रद्द करण्यात यावा अशी अपेक्षा होती, एक्साइज ड्युटी कमी करावी आणि 80B मध्ये इन्कम टॅक्सच्या सूट मिळावी अशी अपेक्षा होती. तुमच्या अपेक्षा बांधकाम व्यावसायिक म्हणून पूर्ण झालेल्या आहेत का? साहेब, मायनसमध्ये नेऊन ठेव, शून्य केलेले आहेत, ते लक्षच देत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही सगळी लिस्ट वाचून दाखवली, यातले गेले 5 वर्षात ते कधीच काही देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं कन्सेशन बांधकाम व्यावसायिकाला त्यांनी दिलेलं नाही आहे. आम्ही म्हणतोय बांधकाम व्यावसायिकाला कन्सेशन नसेल द्यायचं तर नका देऊ, निदान नवीन छळू नका. आता त्यांच्या 65 टेबलाला रामराम करणे, दक्षिणा वाटणे याच्यातनं कोणी सुटका देईल का? अतिशय वेड्यासारख्या घराच्या किमती वाढतात कारण की लाल फितीतनं घर जातं. त्यामुळे काही नवीन सवलत द्यायची असेल तर देऊ नका, पण छळू नका. एवढं जरी सरकारने ऐकलं तरी खूप आहे. मला फक्त बोलून देताना 1-2 मिनिटं मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडू दे की या चर्चेमध्ये कोणीच लक्ष घेत नाही. प्रत्येक वेळचा अर्थमंत्री हा सरकारचा एखादा रॉबिनहूड सारखा वागत असतो की ते श्रीमंताच्या खिशात हात घालणार. रॉबिनहूड कसं करतो? श्रीमंतांकडनं घेतो आणि गरिबांना वाटतो. हे गरिबांनाही वाटत नाही, श्रीमंतांकडनं घेतल्यासारखं या बजेटमध्ये दाखवल्यासारखं झालंय. एक महत्वाचा प्रश्न या बजेटमध्ये कोणी डिस्कस करत नाहीये की अर्थमंत्री म्हणले की ते फक्त टॅक्स अवघ्या मोजक्या श्रीमंतांना लावणार आहेत. भारतामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणारे लोक फक्त 42,800 कसे, समजा 43,000. हे अशक्य. 130 कोटीच्या देशात फक्त 43,000 लोक श्रीमंत.
बाकीचे गेले कुठे? आणि या 43,000 लोकांमध्ये मेजॉरिटी ती जर लिस्ट दिली तर प्रत्येक कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट पासून CTO यांना 1 कोटी रुपये पगार असतो आणि त्यांचा पगाराच्या दिवशी टॅक्स कापला जातो म्हणून ते यादी देतात. मग या देशातले बाकी श्रीमंत हरवले कुठे? मुंबईत 2 कोटी पॉप्युलेशन, पुण्यात 60 लाख पॉप्युलेशन. याचा अर्थ प्रचंड काळा पैसा या देशात आहे, हे अर्थमंत्र्यांनी आज कबूल केलेलं आहे. तुम्हाला या देशाची प्रगती करायची असेल तर हा काळा पैसा बाहेर काढा. आणि या 43,000 लोकांवर तुम्ही काहीतरी टॅक्स लावून काय मिळणार आहे? बजेट दाखवतो श्रीमंतांना आम्ही काहीतरी खिशात हात घातला. आणि दुसरं मला एक कळत नाही, यांचे लाड पण हे करतात. यांनी एक छान सवलत दिली आहे की तुम्ही जा दुबईला, नवऱ्याने 50,000 आणि बायकोने 1 लाखाचा म्हणजे 1.5 लाखाच्या वस्तू इम्पोर्ट करायच्या. 1.5 लाखाचं सोनं मध्यमवर्गीय आणू शकतो का? म्हणजे या श्रीमंतांना टॅक्स नॉमिनल लावला 43,000 लोकांना आणि यांना 1.5 लाखापर्यंत जा रोज दुबईला घेऊन या सोनं. अरे हा कुठला बजेट? याच्यामध्ये कुठला ग्रामीण भाग, कामगार कोणाला हात लावण्यात येणार आहे? तर हा काळा पैसा बाहेर काढायला हा छान पुरावा अर्थमंत्र्यांनी दिला आहे की या देशात फक्त 43,000 लोकच 1 कोटीच्या वर आहे. याच्यावर कुठेतरी चर्चा व्हावी अशी माझी अपेक्षा. या संपूर्ण बजेटमधून रोजगार निर्मितीला चालना मिळेल का, हा प्रश्न मी तुम्हाला अशा करता विचारतोय की भारत हा तरुणांचा सार्वजनिक शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियानात प्रचंड पैशाची तरतूद करण्यात आली आहे, त्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे. कौशल्य वृद्धीसाठी खूप पैसे आता ठेवण्यात आलेले आहेत, परंतु रोजगार निर्मितीची क्षमता आपल्या इकॉनॉमीमध्ये, आपल्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये या बजेटमध्ये आहे असं आपल्याला वाटतंय का? नाही, त्यांनी प्लॅनिंग हे सुंदर केलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला स्किल वर्कर किंवा बुद्धिमान लोक तयार करून देतील असं दिसतंय. पण अंमलबजावणी जरी त्यांनी केली तरी या भारताची इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. रोजगार निर्मितीला जे पोषक वातावरण लागतं की तुम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, टॅक्सेशनमध्ये सवलती पाहिजे, तुमचं रेट फितीतनं सुटका व्हायला पाहिजे. आज इंडस्ट्री फॅक्टरी चालणार कशाच्या जीवावर? आम्हाला सगळ्या सवलती मिळायला पाहिजे, अनइरप्टेड वीज मिळाली पाहिजे, पाणी मिळाले पाहिजे. आमचा माल समजा नाशिक ते मुंबई 160 किलोमीटरचं अंतर यांना 8 तास लागतात, ट्रकने 2 तासात व्हायला पाहिजे. तर कलकत्ता ते मुंबई फार लांब राहिलं. अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर देत नसल्यामुळे तुम्ही बाकी काही जरी रोजगारांची फौज जरी तयार केली तरी रोजगार ऍक्च्युअल निर्माण होणार नाही. हे बजेट त्या बाबतीत पूर्णपणे अपयशी आहे. याच्यात कुठल्याही रोजगारांचं काही निर्माण व्हायची शक्यता नाही. एकच आहे, तुम्ही स्किल वर्कर करा नका करू, पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्या आहेत त्या व्यवस्थित करा. मग एअरपोर्ट असतील, पोर्ट असतील आणि रस्ते असतील. आज चीन सारखे 16 पदरी 8 पदरी जायचे ना, 5-5 मजली रस्ते पाहिजेत. चीनने जसं सगळं पाणी जोडलं तसं तुमच्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट कुठे आहे? वॉटर ट्रान्सपोर्ट सगळ्यात इकॉनॉमिकल गोष्ट नाहीये कुठे, पण ती पण आम्ही देत नाहीये. आणि त्याच्यामुळे भाकरी फिरवली नाही की करत ते असा पैसा सगळीकडे फिरू शकत नाही आणि म्हणून रोजगार फिरू शकत नाही आणि म्हणून सगळे लोंढे शहराकडे येणार आणि एका जागी तेवढा रोजगार निर्माण होऊ शकत नाही. DS कुलकर्णी, या कार्यक्रमाचा शेवट करताना मी तुम्हाला विचारतोय, हा कार्यक्रमाचा शेवट तुमच्याकडे करण्यामागे एक हेतू असा आहे की तुम्ही उद्योजक आहात, त्याहीपेक्षा सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा असलेले एक यशस्वी उद्योजक आहात, म्हणून तुम्हाला विचारतोय या बजेटमधल्या तुम्हाला आवडलेल्या 3 गोष्टी आणि त्याहीपेक्षा करायच्या राहून गेल्या किंवा एक प्रकारे वैगुण्य असलेल्या 3 गोष्टी कोणत्या? मुख्य म्हणजे हे स्त्री ओरिएंटेड बजेट आहे. स्त्री शक्तीला सन्मान यांनी केलेला आहे. स्त्रियांच्या सिक्युरिटीचा फंड असू दे किंवा स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली कोऑपरेटिव्ह नव्हे तर पब्लिक सेक्टरची, ज्याला गव्हर्नमेंट 1,000 कोटी भांडवल देणार आहे, अशा प्रकारची घोषणा ही खरंच अतिशय आनंददायक आहे. त्यामुळे स्त्री शक्तीला सलाम करणारे बजेट आहे मी असं म्हणू शकेल. त्याच्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी आरोग्यापासून स्वच्छतेपासून ज्या सगळ्या गोष्टींकरता फंड्स उभे केलेले आहेत हे खरोखरच चांगले आहेत. ग्रामीण भागात जर हे फंड्स उभे राहिले तर मुंबई पुण्याचे लोंढे संपतील आणि राजकीय लोकांचे प्रश्नही संपतील. त्याच्यामुळे ग्रामीण भागातला तरुण हा ग्रामीण भागात राहू दे याच्याकरता यांनी प्रोव्हिजन चांगली केलेली आहे. हे दुसरं वैशिष्ट्य पण अतिशय चांगलं आहे. आणि तिसरं, एज्युकेशनकडे सरकारने काही प्रमाणात का होईना पूर्वीपेक्षा पर स्टुडंट पर कॅपिटल खर्चापेक्षा जास्त लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे शैक्षणिककडे पण यांनी लक्ष दिलेलं आहे. 3 वैशिष्ट्य असतील. आणि चौथं जरा निगेटिव्ह वैशिष्ट्य पण आहे. परत माझं म्हणणं आहे की अर्थमंत्र्यांनी जे रामदेव बाबा म्हणायचे, लालकृष्ण अडवाणी म्हणायचे, सगळे विरोधक म्हणायचे, त्याप्रमाणे एक प्रकारे कबूल केलंय की हो या देशात प्रचंड काळा पैसा आहे. हे याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे या बजेटमध्ये. निगेटिव्ह म्हणाल तर शहरातनं रेव्हेन्यू घेता, मुंबई असो पुणे असो सगळीकडे असो, पण शहराचा बकालपणा वाढवायलाच तुम्ही मदत करता. शहराच्या रेव्हेन्यूतनं काहीतरी शहराकडे द्या, ग्रामीण भागाला दिलंच पाहिजे, पण शहराचा बकालपणा घालवत नाही. शहर ही महाखेडी करतायत, त्याच्याकरता कुठलीही प्रोव्हिजन नाही. चीनमध्ये दिवसाला 14 किलोमीटर रस्ता होतो. जर देशाची इकॉनॉमी वाढवायची, रोजगार वाढवायची असेल तर तुमची ब्ल्यूप्रिंट काय?
दिवसाला 14 किलोमीटर रस्ता तुम्ही का नाही करत? अरे 2.5 ते 3 किलोमीटर पण जात नाहीये. तर त्याच्याबद्दल हे काहीच म्हणत नाही की सॉलिड आहे. आणि घर हे सर्वसामान्यच आहे. मध्यमवर्गीयाला परवडणारं घर हे स्वप्नांच्या पलीकडे गेलं. या आयुष्यात तो घेऊ शकतो. जर अशी स्थिती राहिली तर त्याच्याकरता सरकार काही करत नाही. आणि गरिबांना घर देतो देतो म्हणत 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 त्या गरिबाच्या कुटुंबात तो आई बापांना वृद्धाश्रमात ठेवत नाही. 4 भाऊ एकत्र राहतात, त्याची फॅमिली 10 लोकांची असते आणि त्याला हे 250 स्क्वेअर फुटाचं घर देतात. म्हणजे गरिबाला निदान हातपाय पसरता येईल एवढं घर द्या आणि मध्यमवर्गीयाच्या खिशाला परवडेल एवढं घर द्या. याच्याकरता काहीतरी करा. मध्यमवर्गीय गरीब पण तुमचे मतदार आहेच ना. हे 3 वैशिष्ट्य राहून गेले. या 4 नामवंतांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या सोबत आपण केलेला बजेटच्या विश्लेषणाचा प्रवास अतिशय मनमोहक होता. या बजेटचं वैशिष्ट्य असं की UPA 2चं एक प्रकारे शेवटचं बजेट होतं. पुढल्या वर्षी याच वेळा साधारणतः निवडणुका जाहीर झालेल्या असतील आणि संपूर्ण बजेट सादर करण्याची वेळ येणार नाही, किंवा व्होट ऑन अकाउंट सादर करावं लागेल. आणि त्यामुळे UPA 2 सरकारचं हे एक प्रकारे शेवटचं बजेट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. जरी असं म्हटलं की या बजेटचं वर्णन कसं करायचं, तर या बजेटचं वर्णन असं करता येईल की षटकार मारायची संधी होती, पण अर्थमंत्र्यांनी 2 धावा काढण्याच्या सावध पवित्र्यावरच आपलं समाधान मानलं. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल DS कुलकर्णी, प्रदीप लोखंडे, जयराज साळगावकर आणि चंद्रशेखर टिळक यांचे आभार. पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी झी 24 तास, एक पाऊल पुढे.